नमस्कार, मी कल्याणी, योगा टीचर आणि वेलनेस कन्सल्टंट. वेलकम टू माय चॅनल कल्याणी योगा इंटरनॅशनल. तुमच्या आमच्या आवडीचा जिव्हाळ्याचा विषय वेट लॉस अथपासून इथीपर्यंत या सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. वजन कमी करणे आणि मेंटेन करणे ही आजकाल काळाची गरज झाली आहे. मग त्यासाठी कोणी डायटिंग करतंय, कोणी इंटरमिटंट फास्टिंग करतंय, कोणी फॅट बर्निंग ग्रीन टी पितंय, कोणी दिवसभर उपाशी राहतंय, तर कोणी 4-4 तास व्यायाम करतंय. पण तरी सुद्धा बऱ्याच केसेसमध्ये वजन कमी होत नाही. याचं कारण काय करावं आणि काय टाळावं याबद्दल आपले गैरसमज आहेत. काही वेळा आपण सोशल मीडियावरून ऐकतो, काही वेळा मित्रमंडळींकडून ऐकतो, काही वेळा स्वतःच्या अनुभवावरून ठरवतो. तर आज आपण चर्चा करणार आहोत वजन कमी करण्याबद्दलचे गैरसमज याविषयी. तर पहिला गैरसमज आहे, कमी खाल्लं तर वजन कमी होणार. बऱ्याच वेळा लोक वजन कमी करण्यासाठी कमी खातात, सकाळचं ब्रेकफास्ट स्किप करतात, दुपारचं लंच टाळतात, रात्रीच्या डिनरमध्ये फक्त सूप घेतात आणि एवढं करूनही वजन कमी होत नाही. तर बघा, याची कारणं समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. शरीराचा सर्वायवल मोड सुरू होतो. आपलं शरीर खूप हुशार आहे. त्याला लगेच समजतं की अन्न कमी येत आहे म्हणजे काहीतरी संकट आलंय. बघा, जसं युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपण अन्नधान्याचा साठा करतो, तसंच आपलं शरीर पण फॅट्सचा साठा करायला लागतो आणि फॅट्स बर्न करण्याची प्रक्रिया कमी करतो. म्हणूनच कमी खाणे आणि वजन उतरवणे हा काही ऑप्शनच असू शकत नाही. मेटाबॉलिझम स्लो होतं, सेव्हिंग मोड. जेव्हा अन्न कमी मिळतं तेव्हा शरीर मेटाबॉलिझम म्हणजे ऊर्जा जाळण्याची प्रक्रिया स्लो डाऊन करतं. म्हणजे शरीर जास्त वेळ फॅट बर्न करणार नाही. जसं वीज बिल जास्त येऊ नये म्हणून आपण फॅन आणि दिवे बंद करतो ना, अगदी तसंच. थकवा, चिडचिड, चक्कर आणि जास्त भूक. जेव्हा आपण कमी खातो तेव्हा त्याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसायला लागतात. म्हणजे सतत थकवा येतो, लक्ष लागत नाही, चिडचिड होते आणि थोड्या दिवसांनी जास्त भूक लागायला लागते. मग जेव्हा आपण जास्त खातो तेव्हा त्याचं रूपांतर नक्कीच चरबीत होणार आहे. उदाहरणार्थ, आपण जर का दिवसभर उपाशी राहिलो तर रात्री आपल्याला नक्कीच बिस्किट, चिवडा, चॉकलेट असं काहीतरी मंचिंग करण्याची क्रेविंग होते. कारण शरीर आतून डिमांड करत असतं की आता तरी मला काही खायला द्या. स्नायूंचा ऱ्हास होतो, मसल लॉस. शरीराला अन्न कमी मिळालं की फॅट जाळण्याऐवजी स्नायूंमधल्या प्रोटीनमधून शरीर ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे शरीर कमकुवत होतं, वजन गेल्यासारखं वाटतं, पण खरं तर तो मसल लॉस असतो आणि हा शरीरासाठी अतिशय घातक आहे. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी जे लोक कमी अन्न खातात त्यांचा चेहरा कोरडा पडतो, शरीर थकल्यासारखं वाटतं आणि अंगात ताकदच राहत नाही. तर मंडळींनो, कमी खाणं म्हणजे डायटिंग नाही, तर ती एक शिक्षा आहे. अन्न हे शरीराचं औषध आहे. ते योग्य प्रमाणात, योग्य वेळी आणि योग्य पोषण असलेलं मिळालं तरच शरीर सुदृढ निरोगी राहील आणि सर्व धातूंचे पोषण होईल. तुमचं जेवण ही एक परिपूर्ण थाळी असावी. आपण आपल्या शरीराशी मैत्री करतोय की शत्रुत्व याचा नक्की विचार केला पाहिजे. तर वजन कमी करायचंय, पण प्रेमाने, शिस्तीने आणि आपल्या शरीराला नीट समजावून घेऊन. प्रत्येकाची शरीरयष्टी, वय, दिनचर्या आणि आजार यावरती आपल्या आहाराचं प्रमाण अवलंबून असतं. त्यामुळे कोणाचे आंधळेपणाने अनुकरण करणे हे योग्य नाहीये. अन्न टाळून नाही तर अन्न समजून खाल्लं तरच त्याचा फायदा होतो. पुढच्या भागात अशाच काही गैरसमजांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत योग्य आहार घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.